मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण वेंगुर्ल्यातल्या आरवली गावात घडलेली एक भयंकर गोष्ट बघणार आहोत। हे जे गोष्टी असतात ते खूप जुने असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचो आताच्या काळाशी काही एक संबंध नाही। पण आधीच्या काळात घडून गेलेले असे भयानक गोष्टी ऐका खूप आवडतात, म्हणूनच हे थरारक गोष्टी आज मी तुमका सांगतय। आणि मी गावांची नावं ह्या करिता घेतय जेणेकरून त्या गोष्टीत अजून मजा यावी। हे जे गोष्टी असत ते ह्या गावांमध्ये खूप वर्षांपूर्वी घडलेले होते, पण ह्या सगळ्या गोष्टींचो आताच्या काळाशी काही एक संबंध नाही। त्यामुळे फक्त आणि फक्त मनोरंजन ह्याच हेतून तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टींकडे बघा ही नम्र विनंती। ही जी गोष्ट असा ती आपल्या सबस्क्रायबरच्या आईन त्यांका सांगितलेली होती। त्यांच्या आईक आणि मामाक प्रत्यक्षात ह्यो अनुभव इलेलो होतो। माझी आई कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्या तालुक्यात राहायची। तरी ते दिवस हिवाळ्याचे होते आणि कोकण म्हटलास की हिवाळ्याच्या दिवसात मरणाची थंडी पडायची, आणि तेव्हा सुद्धा अशीच कडाक्याची थंडी पडली होती। त्यावेळी माझी आई शिरोडा गावात राहायची। एक दिवशी तिच्या आजीची तब्येत अचानकच खालावली होती। तिची आजी ही आरवली गावात राहायची, म्हणून मग माझ्या आईन माझ्या मामाक घेऊन आजीक जाऊन भेटून येऊचा असा ठरवलं नव्हता। आणि एक दिवशी ठरवल्याप्रमाणे ती आपल्या मामाबरोबर आरवली गावात येऊक निघाली। तरी दुपारचे 3-1 वाजले असतील। त्या काळी शिरोड्यासून आरवली या गावात येऊसाठी मधी एक खाडी लागायची, आणि तेव्हा काय त्या खाडीवर पूल वगैरे नाही होता, त्यामुळे एका होडीयेनंच ती खाडी पार करूक लागायची आणि मगच आपल्याक त्या आरवली गावात येऊक गावायचा। ती खाडी पार करूसाठी मधी होडीवाले असायचे, जे आपल्या ग्राहकांका शिरोडा गावासून आरवली गावात नेऊन पोचवायचे आणि आरवली गावासून परत शिरोड्यात आणायचे। असे त्यांचे फेरे चालूच असायचे। पण या सगळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालायचा। जसो काळोख पडायचो तसे सगळे होडीवाले आपापल्या घरी जायचे। त्यामुळे संध्याकाळनंतर आरवलीसून शिरोड्यात येऊ कायच पर्याय नाही होतो। आणि त्यावेळी माझी आई खूप वर्षानंतर आजीक भेटाक जाणार होती, आणि त्यात तिची तब्येतसुद्धा ठीक नाही होती। आणि नेमके त्याच दिवशी आजीक बघूक वैद्यसुद्धा येणार होते, त्यामुळे माझ्या आईक तिच्यासोबत थांबणं भाग होता। आणि या सगळ्या प्रकारात तिका खूपच उशीर होणार होतो, म्हणून तिने माझ्या मामाक सांगितलेला होता की एक तू होडी बघून ठेव, जेणेकरून आपल्याक उशीर जरी झालो तरी आपण स्वतःच्या होडीने येऊ शकतो। पण त्यावेळी काय माझ्या मामाकडे स्वतःची होडी वगैरे नाही होती, पण त्याचा एक मित्र होतो ज्याची होडी होती। मग मामान त्या मित्राशी बोलान बघितल्यान, आणि तो मित्रसुद्धा मामाक होडी देऊक तयार झालो। पण ते का पुढच्या दिवशी सकाळी सकाळी होडी होई होती। पण मामा बोललो ठीक असा, आम्ही काय संध्याकाळी जाऊ आणि 7-8 वाजेपर्यंत परत येऊ, त्यामुळे तसं काय फारसं विषय नाही होतो। मग मामान त्या मित्राची होडी घेतल्यान, आणि मग माझी आई आणि मामा आरवली गावात जाऊक निघाले। तरी दुपारी 3:30-4 पर्यंत ते आरवली गावात जाऊन पोचले। मग माझी आई आजीक जाऊन भेटली। खूप वर्षानंतर भेटल्यामुळे आजी आणि आईमध्ये खूप गप्पा गोष्टी रंगले होते। आणि वैद्यबुवा सुद्धा त्या दिवशी जरा खूपच उशीर राहिले। ते 6 वाजता त्यांच्या घराकडे येणार होते, तरी नाही म्हटलास तरी 7:30 होऊन गेले होते तेव्हा ते घराकडे येले। आणि त्यांचा सगळा तपासून वगैरे होईपर्यंत 8:30-9 झाले होते। घराबाहेर खूपच काळोख पडलो होतो, त्यामुळे आजी सतत त्यांना सांगत होती की तुम्ही आता थांबा, एवढ्या रात्रीचे खय जातालास। पण मामान आधीच त्या मित्राक सांगितलेला होता की आम्ही संध्याकाळी येतो, आणि ते का सकाळी होडीसुद्धा होई होती, त्यामुळे त्यांना कायव करून शिरोडा गावाक जाऊचाच होता। आणि त्याच्यात जाता जाता आजीसाठी आईन रात्रीचं जेवणसुद्धा बनवलेला होता। आणि आजीचा निरोप घेता घेता
रात्रीचे 10:15 होऊन गेले. पण शेवटपर्यंत काय आजी त्यांका जाऊक देत नाही होती. कारण आजी एक माहिती होता की एवढ्या रात्री त्या खाडीवर चिटपाखरू सुद्धा नसतला आणि त्याच्यात ही 2 पोरा एकटी खंय जातली. पण मामाचो आणि आईचो नाईलाज झालो होतो. त्यांका कायव करून गावाक तर जाऊचा होता. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी आजीचो निरोप घेतल्याने आणि ते आरवली गावासून शिरोडा गावात जाऊक निघाले. आणि तुमका तर माहिती असा त्या काळी खेडेगावातली लोका संध्याकाळचे 7-7:30 झाले की जेवण वगैरे झोपान जातात. म्हणजे त्यावेळेचे रात्रीचे 10:30 म्हणजे ह्या काळातले रात्रीचे 2-2:30 असं म्हणाक काय हरकत नाही. आणि एवढ्या भयान काळोखासून माझी आई आणि मामा आपल्या हातात गॅसबत्ती घेऊन खाडीच्या दिशेने येऊक निघाले. आजूबाजूक भयान शांतता पसरली होती. त्यांच्या कानावर फक्त रातकिड्यांचा आवाज कायतो येत होतो. जंगलातले प्राणी पक्षी सगळे गाढ झोपले होते. तरी त्या आजीच्या घराकडसून खाडीपर्यंत येऊसाठी 1.5 तास तरी लागायचो. आणि त्यांनी गप्पा गोष्टी करता करता अर्धा तासाचा अंतर मागे टाकलेला होता. पुढे गेल्यावर त्यांका एक जंगली रस्तो गावलो. तो 15 मिनिटाचा रस्तो होतो. तो पार केल्यानंतर पुढे खाडी गावायची. जसे ते त्या रस्त्याक लागतात तसे अचानकच जंगलातले पक्षी मोठमोठ्यानं आरडाक लागले. म्हणजे आतापर्यंत जे पक्षी सगळे झोपले होते ते उठान मोठमोठ्यानं आरडाक लागले. हेंका वाटला की अचानकच रात्रीची आपली चाऊल लागल्यामुळे ते आरडत असतील. म्हणून त्यांनी काय त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊक नाही आणि ते पुढे चलाक लागले. आणि तेवढ्यात सोसाट्याचं वारू सुटलो. कदाचित पक्ष्यांका आधीच समजलं असात की वादळ वगैरे येणार असा, म्हणूनच ते आधीच भोमटाक लागले होते. जसे पक्षी ओरडाक लागले तसं तो सोसाट्याचं वारू सुरू झालो. आणि तेवढ्यात आतापर्यंतची ती सगळी भयान शांतता ह्या गडगडण्याच्या आवाजात बदलून गेली. माझ्या आईक आणि मामाक ता सगळा विचित्रच वाटत होता. कारण ते दिवस डिसेंबर महिन्याचे होते आणि या दिवसात असा गडगडणा बरोबर वाटत नाही होता. पण निसर्गाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही. आणि तोपर्यंत वाऱ्याचा वेगसुद्धा प्रचंड वाढलो होतो. झाडं अक्षरशः मोठमोठ्यान घुटमळत होती. अचानकच तो मोठा वादळ थंय इला होता आणि त्या वादळाची त्यांका पुसटशी सुद्धा कल्पना नाही होती. पण त्यांनी आता बऱ्यापैकी अंतर पार केलेला होता. त्यामुळे त्यांनी ठरवल्याने की आता कायव झाला तरी आपल्या गावी जाऊचाच लागतला. ते दोघवले त्या भयानक वादळासून वाट काढत काढत पुढे सरकत होते. पण शेवटी पुढे एक मोठं घात होता वाचलो. एक उंच आणि धिप्पाड भला मोठा झाड त्यांच्या समोरच कोसळला. अक्षरशः 1-2 पावलांचं अंतर त्या झाडात आणि ह्या दोघांमध्ये होता. चुकान जरी 1-2 पावला मागे पुढे होती तर हे दोघवले ही गोष्ट सांगूक जिवंत रवले नसते. त्यावेळी मात्र ते दोघवले चांगलेच हादरून गेले. आई मामाक सांगत होती की आपण परत जाऊया, आता खूपच मोठा वादळीला, पुढे जाणं धोक्याचा असा. पण मामान कसा बसा तिका समजवल्यान. तो म्हणालो, पुढे गेला तरी धोको असा आणि मागे गेलंस तरी धोकोच असा, कारण खैचीव झाडा पडाक शकतात. हकडे आड आणि तकडे विहीर अशी काहीशी अवस्था त्या दोघांची झाली होती. मग मामान ठरवल्यान की आपण हळूहळू या जंगल पार करूया. या जंगलात राहणं खूप धोकेदायक असा, कारण जंगलात त्यावेळी खूप भली मोठी झाडं होती आणि ती झाडा अक्षरशः त्या वाऱ्यात पिळवटत होती. खैचं झाड तुटान कधी आपल्या डोक्यात पडात ह्याव सांगूक येत नाही होता. आणि ह्याच अवस्थेत ते दोघवले हळूहळू पुढे सरकत होते. थोडासाच अंतर बाकी होता. त्या जंगल पार केला की पुढे खाडी लागणार होती. मग त्या खाडीच्या किनारी लावलेल्या त्यांच्या बोटीत बसान त्यांका आपल्या गावापर्यंत जायचा होता. पण तेवढ्यातच त्यांच्या हातातली गॅसबत्ती अचानकच विझली आणि सगळीकडे किनाट काळोख पसरलो. तशी मामान ती लगेच पेटवल्यान सुद्धा आणि ते परत पुढे निघाले. पण जसे ते 7-8 पावला पुढे चलतात
तशी ती गॅसबत्ती परत विजायची आणि मामा परत ती पेटवायचो. असा सतत 4-5 वेळा तरी झाला. त्या गॅसबत्तीएक नेमकी काय धाड भरली होती काय माहिती, पण ती सतत सारखी मालवत होती. आणि त्याच वेळेक माझ्या आईच्या पायातली चप्पलसुद्धा तुटली. म्हणजे एकंदरीत कोणतरी तिंका सतत अडोक बघत होता. पण त्यावेळी मात्र त्या दोघांका ता समजत नाही होता. त्या दोघांच्या डोक्यात एकच विचार चालू होतो, तो म्हणजे कायो करून आपल्या गावात जाऊन पोचायचा. आता बघता बघता ते खाडीच्या एकदम जवळ पोचले होते. तेवढ्यात त्या दोघांका समोर लांबवर एक दिवू पेटताना दिसलो. आणि तो जो दिवू होतो तो एका जागेवर नाही होतो, तो सतत हालचाल करत होतो. तेव्हा ऐक वाटला की शेतावर खयचो तरी शेतकरी राखण करू गेलो असात. कारण त्या काळी बरेच शेतकरी रात्रीच्या वेळेक शेतावर राखण करूक यायचे आणि बऱ्याचदा त्यांच्याकडे गॅसबत्ती असायची. आणि तो जो प्रकाश होतो तो गॅसबत्तीसारखंच होतो. त्यामुळे त्यांका असं वाटला की तो एक शेतकरीच असतलो जो राखण करू केलेलो असा. आणि जेव्हा त्यांका तो प्रकाश दिसलो तेव्हा त्यांका खूप बरा वाटला, कारण त्या दोघांव्यतिरिक्त अजूनही कोणतरी त्यांच्यासोबत असा ह्या विचारानंच त्या दोघांची भीती नाहीशी झाली होती. तो जो प्रकाश होतो तो खाडीकत लागा नसलेल्या शेतातून येत होतो आणि हे दोघवले त्याच दिशेने जात होते. रात्रसुद्धा बरीच झोप लागली होती आणि हळूहळू धुक्याचं प्रमाणसुद्धा वाढक लागला होता. पण जसे ते खाडीच्या जवळ पोचत होते तसा तसा धुक्या वाढतच चालला होता. मगाशी लांबसून तो प्रकाश दिसत होतो, पण आता मात्र तो अंधुक होत चाललो होतो. म्हणजे हा जो काय गणित होता ता खूपच विचित्र वाटत होता. कारण लांबसून जो प्रकाश दिसता तो आपण जवळ गेल्यावर अजून स्पष्ट दिसाक होयो, पण हय मात्र उलटा होता. लांबसून तो नीट दिसत होतो, पण जसे जसे ते त्या प्रकाशाच्या जवळ जात होते तसं तो प्रकाश उलटो दिसेनासो झालो होतो. आणि तेवढ्यातच त्यांच्या बाजूच्या एका झाडीसून एक मोठो काळ्या रंगाचो कुत्रो अंगावर धावत इलो. त्या भल्या मोठ्या कुत्र्याक बघून माझी आई जोरात किंचाळली आणि लगेच ती मामाच्या मागे लपली. मामान पटकन बाजूची एक काठी उचलल्यान आणि जोरात जमिनीवर आपटल्यान. तसं समोरसून येणारो कुत्रो अचानक थांबलो आणि लगेच मागे फिरान तो त्या जंगलाच्या काळोखात दिसेनासं झालो. आणि हे सगळं प्रकार काही क्षणार्धातच घडलो होतो. पण जसे ते परत वळान त्या खाडीच्या दिशेने बघतात तर त्या समोरच्या शेतावरसून येणारो प्रकाश आता मात्र एकदम स्पष्ट आणि प्रखर दिसाक लागलो होतो. या सगळा त्यांच्यासोबत काय घडता ताच काय त्यांका समजत नाही होता. आता काही क्षणापूर्वी हा सगळा धुक्या होता आणि अचानकच तो नाहीसा सुद्धा झाला होता. पण ती वेळ ह्या सगळ्याचा विचार करण्याची नाही होती. त्यांका लवकरात लवकर आपल्या घराकडे जायचा होता, म्हणून त्यांनी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपल्या होडीच्या दिशेने जाऊक लागले. आता ते त्या खाडीच्या एकदम जवळ येऊन पोचले होते. तेवढ्यात त्यांका असं दिसला की त्या शेतातलो प्रकाश आता हळूहळू त्यांच्या दिशेने येत होतो. तसे दोघं म्हणाले, कदाचित ते काका एवढ्या रात्रीचा होडीयन कोण जाता या बघूक येत असतील, म्हणून हे दोघवले आपल्या होडीकडे जाऊन थांबले. आणि तसो तो समोरसून येणारा प्रकाश होतो तो आता वेगानंच यांच्या दिशेने येऊक लागलो होतो. आणि तशी त्या दिव्याची प्रखरता आणि आकार हळूहळू वाढतच चाललो होतो. आणि तेवढ्यातच तो जो दिवो ज्या दिशेने येत होतो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेक काही अंतरावर ऐक हालचाल जाणवली. कसलो तरी आवाज त्या दिशेने येऊक लागलो आणि त्या आवाजान आईचं लक्ष वेधल्यान. जशी आई त्या दिशेने बघता तशी त्या दिशेन कसली तरी एक काळपट आकृती चलत येताना आईक दिसली. तसा आईन पटकन मामाक सावध केल्यान. तसो मामा आणि आई दोघवले त्या दिशेने निरखून बघत होते. आणि ती आकृती जशी त्यांच्या जवळ येली आणि आई आणि मामाक समोरचा जा काय भयानक दृश्य दिसला त्या दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एक माणूस होतो, पण त्या माणसाक मुंडक्या नाही होता, अंगावर एक कपडो नाही होतो. मामान तेका पहिल्या नजरेतच ओळखल्यान. मामाक समजला होता
की तो इतर कोण नसान तो एक मानकापू असा. मामान ह्या आधी आपल्या आईकडसून ह्या पिशाच्याची गोष्ट ऐकलेली होती. मानकाप्या म्हणजे ता एक पिशाच्च असता जेका मान नसता आणि तो विशिष्ट दिवशी, विशिष्ट रात्री आणि एका विशिष्ट वेळेक गावात फेरफटको मारत असता. आणि त्यावेळेस जर कोण त्याच्या वाटेत आडवा येईला तर तो त्या माणसाचा धडापासून मुंडक्या वेगळा करू शकता, एवढी त्याच्यात ताकद असता. आई आणि मामा प्रचंड घाबरले होते आणि तो जो मानकापू होतो तो सरासर यांच्या दिशेन चलत येत होतो. आणि आता मात्र या दोघांका होडीत बसान थैना निसटल्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो. म्हणून मामान पटकन आईचो हात धरल्यान आणि तिका होडीत बसवल्यान आणि स्वतः पटकन होडीत बसान त्या काठावरना होडी पळवूक लागलो. पण मगाशी झालेल्या वादळामुळे ती संपूर्ण खाडी खवळली होती आणि अक्षरशः मोठमोठी लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होती. त्यामुळे मामान एवढं प्रयत्न करून सुद्धा त्यांची होडी होती ती सारखी सारखी किनाऱ्याकच येऊन लागत होती. मामान खूप प्रयत्न केल्यान पण होडी काय त्या किनाऱ्यावरसून खोल पाण्यात जाऊक तयारच होत नाही होती. आणि तोपर्यंत तो जो मानकापू होतो तो त्यांच्या एकदम जवळ येऊन पोचलो होतो. आणि त्यावेळेक मात्र त्या दोघांनी आपल्या जगण्याची आशा सोडल्याने. आणि तेवढ्यात एक मोठा चमत्कार झालो. मानकाप्याच्या विरुद्ध दिशेने येणारा जो प्रकाश होतो तो सुद्धा आता त्यांच्या एकदम जवळ येलो होतो. आणि ह्यावेळी तो प्रकाश एवढं मोठं आणि भयंकर होतो की त्या प्रकाशाकडे बघून ह्या दोघांचे डोळे दिपले. कारण तो प्रकाश एका गॅस बत्तीचं वाटत नाही होतो. तो खूप मोठा प्रकाश होतो. अंधुकंदुकसा थोडाफार दिसत होता. एक 10-12 फूट उंच माणूस आपल्या हातात तो भलो मोठो गॅस कंदील घेऊन उभो होतो. पण त्या प्रकाशात आईन अंधुकशी त्या माणसाची आकृती बघितल्यान आणि तिच्या वर्णनाप्रमाणे त्या माणसाची शरीरयष्टी एकदम धडधाकट होती. त्यांनी पांढऱ्या रंगाचा धोतर नेसलेला होता, खांद्यावर फटकूर होती आणि पायात चांबड्याची चप्पल होती आणि त्यांनी डोक्यावर पांढऱ्या रंगाचं फडकं गुटाळलेलं होतं. आणि तेवढ्यातच माझ्या आईक त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या मानकाप्याची आठवण झाली आणि तिने पटकन त्या दिशेने आपली मान वळवल्यान. पण त्यावेळेक मात्र थंय मानकापू काय दिसत नाही होतो. तो अचानकच नाहीसो झालो होतो. आणि तेव्हा काय झालं काय माहिती, मगातपासून जी खवळलेली खाडी होती ती अचानकच शांत झाली आणि त्यांची जी होडी होती ती सारखी सारखी किनाऱ्याक येऊन आदळायची ती आता खोल पाण्याच्या दिशेने जाऊक लागली. तसा मामान सुद्धा पटकन वल्ल्याने ती होडी आपल्या गावाच्या दिशेने फिरवल्यान आणि हळूहळू त्यांनी आरवली गावासून आपलो काढतो पाय घेतल्याने. पण तोपर्यंत तो जो उंच धिप्पाड माणूस होतो तो त्याच किनाऱ्यावर उभो होतो. मग काही वेळान तो आपल्या मार्गाक लागलो. तसं तो दिव्याचा प्रकाश हळूहळू छोटो होऊक लागलो आणि बघता बघता नाहीसो झालो. आणि मग त्यानंतर माझी आई आणि मामा सुखरूप घराकडे येऊन पोचले. झालेल्या प्रकारामुळे ते दोघवले चांगलेच घाबरले होते. पुढच्या दिवशी त्यांनी सगळं घडलेलं प्रकार गावकऱ्यांका सांगितल्याने तेव्हा त्यांका समजला की तो माणूस नेमको कोण होतो. काही वयस्कर गावकरी होते. त्यांनी त्यांका सांगितल्याने की तो इतर कोण नसान तो एक आरवली गावातलो राखणदार होतो, एक जागृत दैवत श्रीदेव वेतोबा. तेव्हा मात्र माझ्या आईक आणि मामाक कळून चुकला की त्या भयानक रात्री त्या मानकाप्याच्या तावडीसून त्या वेतोबानंच आमची सुटका केलेली होती. तसा त्या दोघांनी मनोमन हात जोडून श्रीदेव वेतोबा यांचे आभार मानलेन. आणि मित्रांनो, तुमका माहिती नसात तर सांगतय, वेंगुर्ल्यात आरवली या गावात अजून वेतोबाचा मंदिर असा आणि ता एकदम जागृत देवस्थान मानला जाता. अजून श्रीदेव वेतोबा रात्रीच्या वेळी भ्रमंती करता आणि भ्रमंती करताना आपल्या पायात चांबड्याची चप्पल घालता आणि जे चप्पल असतात
ती बरीच लोक नवसाक थंय ठेवतात, म्हणजे लोक त्याच्याकडे नवस करतात आणि त्यांचं नवस जेव्हा पूर्ण होता तेव्हा त्या देवासाठी एक चांबड्याची चप्पलाची जोड वाहतात आणि ती जी चप्पल असता ती रात्रीच्या वेळेत तो देव घालून फिरता. कारण या मंदिरात असे बरेच चपला ठेवलेले असत जे चलून चलून झिजलेले देखील असत आणि तुम्ही म्हणशाल हे चपला साधे सुधे नसतात, तर अक्षरशः आपले 5-6 चपला मावतील एवढ्या आकाराची एक मोठी चप्पल असता. तुमका कधी वेळ मिळालो तर नक्की या मंदिरात जाऊन भेट द्यावा. मंडळी, आज पुरता एवढाच. मित्रांनो, तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असत तर लाईक करूक मात्र विसरा नको. आणि असेच जर आपल्या कोकणातल्या गावातील भयानक गोष्टी ऐकायच्या असतील तर या व्हिडिओचे 500 लाईक लवकरात लवकर कंप्लीट करून टाका. मग मी तुमच्यासाठी अशीच आपल्या जवळच्या गावातले असेच भयानक आणि थरारक गोष्टी नक्की घेऊन येईन. आणि अजून तुमचं सबस्क्राईब करूचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच भयानक गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयंकर गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.